महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती सोलापूर यांच्या वतीने गुरुवार दिनांक 24/4/2025 रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट समोर आमरण उपोषण करण्यात आले होते। यावेळी प्रमुख 2 मागण्या होत्या। बांधकाम कामगारांना न्याय द्या, नोंदणी झालेल्या कामगारांची फेर तपासणी करा। या मागणीबाबत अनेक आंदोलने व शासन प्रशासनाला निवेदन देण्यात आले, परंतु शासन व प्रशासन यांचे दखल न घेतल्याने आमरण उपोषण आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 24 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। संघर्ष समितीच्या या आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सुहेल शेख, गणेश बोड्डू, रेखा आडकी, वैशाली बनसोडे, विनय बोड्डू, कबीर तंबुरे पवार आदी कामगार नेते व कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने सामील झाले। सदर आंदोलन प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब हे संघर्ष समितीच्या मागण्याबाबत 28 एप्रिल 2025 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात असल्याचे लेखी स्वरूपाचे पत्र दिल्याने संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण तात्पुरती स्थगितीची करण्याचे जाहीर केले। सदर आंदोलनात संघर्ष समितीचे प्रमुख विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सुहेल शेख, गणेश बोड्डू, रेखा आडकी, वैशाली बनसोडे, विनय बोड्डू, कबीर तंबुरे पवार, विठ्ठल कुऱ्हाडकर, गुरुनाथ कोडी, श्रीनिवास बोगा, पप्पू शेख यांच्यासह कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगार एकजुटीचा जय असो। आज महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने जो आमरण उपोषण आंदोलन सुरू झालं, आमचे सर्व पदाधिकारी अंगद जाधव, सुहेल शेख, नरखेडताई, बोड्डूताई, रेखाताई आणि इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांच्या लेखी पत्रानुसार पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केली आणि या आंदोलन समाप्त करण्याचं या ठिकाणी आवाहन केलं। परंतु आम्ही लेखी आश्वासन त्या ठिकाणी लेखी पत्र मागितलं। त्यानुसार आमचे जे लोक सरकारी कामगार अधिकारी श्री गायकवाड साहेब हे त्यांच्या वरिष्ठांच्या सहमतीनुसार किंवा आदेशानुसार या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की 28/4/2025 रोजी या संदर्भामध्ये बैठक लावतो अशा प्रकारचं आश्वासन दिल्यामुळे आजचा आमरण उपोषण तोपर्यंत स्थगित करण्यात येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।